निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचा आतोनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबियांकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबियांपासून 6 दिवस लपवलं। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे। अज्ञातानं बाळ बाणेरच्या महामार्गावर आणून दिलं। वैष्णवीच्या काकांची माहिती। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबियांच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची महिला आयोगानं घेतली दखल। जर त्यांनी दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती, सुषमा अंधारेंचा आरोप। तर महिला आयोगाकडून दुर्लक्ष झालं असेल तर कारवाई होईलच, आदिती तटकरे यांचं आश्वासन। हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा आयजी जालिंदर सुपेकरांच्या नावाचा धाक दाखवत हगवणे कुटुंबियांकडून दोन्ही सुनांवर अत्याचार। अंजली दमानी यांचा आरोप। हगवणे कुटुंबीय माझे लांबचे नातेवाईक, माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही। आरोपांनंतर आयजी जालिंदर सुपेकरांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार, बाळ सुखरूप राहिलं पाहिजे असं पिंपरी पोलीस आयुक्तांना सांगितलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नालायक माणसं माझ्या पक्षात नको, वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर फरार हगवणेंच्या शोधासाठी 3 पथकं वाढवली। अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद। राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत की गुंडांचे आका आहेत असा प्रश्न निर्माण झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी। वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतनं 1,84,00,00,000 रुपये जप्त। चौकशीसाठी एसआयटी नेमणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पाकिस्तान सोबत नो ट्रेड नो टॉक, आता पाक सोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर बद्दलच असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मोदीजी पोकळ भाषणं देणं बंद करा, दहशतवादासंदर्भात पाकच्या विधानावर विश्वास का ठेवला, तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का उसळतं, राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाटच। एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। भारत पाक संघर्षामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला। भारत पाकमधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी, पाककडूनच युद्धबंदी संदर्भात आधी चर्चा सुरू, एस जयशंकर यांच्याकडून स्पष्ट। ईडीनं सर्व मर्यादा ओलांडल्या, एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करतं तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय, सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी। शेतकऱ्यांसाठी आता गुड न्यूज, केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, 7,550 रुपये हमीभावानं तुरीची खरेदी सुरू। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार, तर महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला यामुळे ऑरेंज अलर्ट। यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। मच्छीमारांनी 4 दिवस मासेमारीसाठी जाऊ नये, हवामान खात्याचा इशारा।